जर 75 मध्ये इंदिरा गांधीने राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे आणीबाणी लागू केली नसती तर देशात काय घडलं असतं? मोदी तेव्हाच आले असते. म्हणजे ते मोदी लहान होते वयाने, पण मोदी सदृश त्यावेळेला हिंदू मुस्लिम प्रकरण नव्हतं कुठेही. त्या सगळ्या वातावरणात कुठे हिंदू मुस्लिम नव्हतं. असंतोष होता तो महागाई विरोधी, टंचाई विरोधी, दुष्काळ विरोधी, भाववाढ जी प्रचंड झाली होती त्याच्याबद्दल. परंतु त्याच्या पाठीमागे जो उजव्या शक्तींचा कट होता, जो कट मोदीच्या बाजूचा आहे नंतर, त्यावेळेला ते उजव्या शक्तींनी चढाई केली असती. म्हणून मी तुला म्हटलं, केव्हा आला निकाल? निवडणुकीच्या फक्त 5-6 महिने अगोदर आला. मग इतक्या उशिरा का आला? कारण त्यांना अशी भीती वाटत होती की आपण आता निकालाच्या मार्फत इंदिरा गांधींना अडचणीत आणायचं. 71 साली आपण त्यांचा पराभव करू शकलो नाही. आता आपण याच्या मार्फत करू, निकालाच्या मार्फत करू. आणि म्हणून तो निकालाच्या मार्फत करण्यासाठी हा निकाल पूर्णपणे उशिरा लागला. जर तसा निकाल अगोदर आला असता तर केव्हा तो विरून गेला असता. कारण त्यावेळेला इंदिरा गांधींची लोकप्रियता एवढी होती की अटल बिहारी वाजपेयी त्यांना दुर्गा म्हणले होते. आणि जगात इंदिरा गांधींची प्रतिमा इम्प्रेस ऑफ इंडिया अशी होती. मुद्दा असा की त्यांनी पाहिलं की आता या दुष्काळामुळे, टंचाई, महागाई याच्यामुळे लोकांच्या मनात असंतोष आहे, प्रक्षोभ आहे. ह्याच वेळेला जर आपण हाणला आपला टोला तर इंदिरा गांधी अडचणीत येतील आणि त्यांना राजीनामा द्यायला भाग पडेल. त्या अराजकाचं नेतृत्व मग ह्या सगळ्या लोकांकडे गेलं असतं आणि ते अराजकाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारून, म्हणजेच एक प्रकारे आत्ता जे मोदींनी केलंय त्या प्रकारे मोदींचा सदृश कोणतरी दुसरा नेता त्यावेळेला आला असता. पण 75 साली जर आणीबाणी आली नसती तर अशाच टाईपचं कोणत्या तरी अराजकाचं नेतृत्व करणारा माणूस आला असता. आणि म्हणून आणीबाणीनी, हे लोकांना आवडणार नाही विधान, आणीबाणीने लोकशाहीवर हल्ला नाही केला, आणीबाणीने लोकशाहीवरती सर्जरी करून लोकशाही वाचवली.